डोंबिवलीनंतर आज मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकत्रित आंदोलन. इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात दोन्ही पक्ष रस्त्यावर उतरणार. ठाकरे सेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची आज मातोश्रीवर बैठक, तर दुसरीकडे मनसेचीही मुंबई पक्ष कार्यालयात बैठक. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा जोर. सांगलीत काँग्रेसला धक्का. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील आज भाजपत प्रवेश करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार. जे भाजपसोबत आहेत त्यांना सोबत घेता येणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट. सत्तेसाठी संधी साधू झालेले म्हणत अजित पवारांवर टीकास्त्र, तर प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार. अजित पवारांची प्रतिक्रिया. पनवेलमध्ये म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जयम म्हात्रेंच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी. गेल्याच महिन्यामध्ये जयम म्हात्रे प्रीतम म्हात्रेंनी भाजप प्रवेश केला होता. इराण आणि इस्रायल संघर्ष शिगेला. इराणचे सर्वेसर्वा खामनेई यांच्याकडून युद्धाची अधिकृत घोषणा, तर इस्रायलकडून इराणची 12 क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त. कॅब ड्रायव्हरकडून कमिशन न घेण्याचा ओलाचा मोठा निर्णय. संपूर्ण कमाई ड्रायव्हरलाच मिळणार. 10 लाखांपेक्षा जास्त ड्रायव्हर्सना याचा फायदा होणार. आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान. मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार, तर पैठणमधून संत एकनाथांची पालखी पंढरीसाठी प्रस्थान करणार.